हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे वांग्याची मसाला भाजी, म्हणजे भरलेलं वांग. तर इथे बघू शकता, इथे मी 5-6 वांगे घेतलेले आहेत आणि काटाळ वांगे आहे ते ताजी वांगे, आणि एकदम कवळी कवळी वांगी घ्यायची, छोटे छोटे, जास्त मोठे नाही. मसाला वांग्यासाठी आपल्याला छोटीच वांगी घ्यायची आहेत. तर बघा इकडं मसाला बैंगन. तर हे बघा, असे साल काढून घ्यायची, ते कारण तिथे काटे भरपूर असतात म्हणून ते थोडी थोडी आपल्याला साल काढून घ्यायची आहे. ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती साल काढायची, आणि दांडे आपल्याला ती जे त्याचा देठा असतो तो खूप लंबे असतो, तर आपल्याला तो छोटा करायचा आहे, थोडासाच ठेवायचा आहे, बाकीचा कट करून टाकायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे 4 भाग करून घ्यायचे आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आतमध्ये कीड वगैरे असते वांग्याला, तर ती कीड वगैरे बघून घ्यायची आहे. तर माझी इथं ताजी वांगी होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही कीड वगैरे काही नव्हती आणि खूप छान वांगी मिळाली मला. तर बघू शकता इथे असे सर्व साल काढून घ्यायची. सर्व वांग्याची अशी साल काढून घ्यायची आपल्याला, आणि दांडी कट करायची, म्हणजे खालच्या दांडीला सुद्धा काटे भरपूर असतात आणि त्या सालीला सुद्धा देठाला कांडे असतात, काटे जास्त असतात, म्हणून आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व वांगे आपल्याला साफ करून घ्यायचे आहे आणि धुवून सुद्धा घ्यायचे आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत वांगे. कीड वगैरे असते, आणि धुतलेली कधीही वांगे धुवूनच घ्यायची. कोणतीही भाजी असली तर आपल्याला धुवूनच घ्यायची आहे. तर बघा इथे मी कांदा घेतला एक चिरून. एकच कांदा यूज करणार आहे मी, आणि थोडं खोबरं. तर ते कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे मी. बघू शकता. आता याचा मसाला तयार करायचा आपल्याला. धनिया, लसूण, अद्रक आणि कांदा आणि खोबरे याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा मिक्सरमधून काढून. आणि बघा, मसाल्यासाठी आपल्याला इथे जिरे, लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला आणि चवीनुसार आपल्याला मीठ पाहिजे, आणि फोडणीसाठी आपल्याला तेल पाहिजे. तर बघू शकता इथे मी मसाला तयार करून घेतला. खोबरे, कांदा, लसूण आणि धनिया, अद्रक याचा मसाला तयार करून घेतला. तर त्याच्यामधली थोडी मी पेस्ट काढून घेत आहे. वांग्यामध्ये आपल्याला भरण्यासाठी भरलेलं वांगं बनवायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यामधली थोडी पेस्ट काढून घेतलेली आहे मी. तर इथे मी टाकत आहे हळदी पावडर अर्धा चमच, लाल तिखट अर्धा चमच, काळा मसाला अर्धा चमच, गरम मसाला अर्धा चमच आणि गोडा मसाला अर्धा चमच. अर्ध्यालाच चमच वापरायचे आपल्याला. हे मी तिघांसाठीच भाजी बनवत आहे म्हणून थोडी बनवत आहे. तुम्ही जर जास्त घेत असाल तर. आणि चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं आहे, अर्धा चमच मीठ. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. तुम्ही जर जास्त माणसांसाठी भाजी बनवत असाल, मसाला वांग बनवत असाल, तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता. तर इथं मी असं मिक्स करून घेत आहे व्यवस्थित. ते सर्व पेस्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, आणि आपल्याला इथे वांग्यामध्ये अशी भरून घ्यायची आहे. तर ते चमचने व्यवस्थित भरल्या जात नाही, तर इथे आपण बोटाच्या साहाय्याने आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला सगळे वांगे भरून घ्यायचे आहेत. कारण भरलेलं वांगं म्हटल्याच्या नंतर मसाला आतमध्ये राहणं, आणि एकदम ज्यावेळेस आपण 4 भाग करतो एकदम मोकळ्या मोकळ्या पण नाही करायचे. अर्ध्यापर्यंतच आपल्याला ते 4 भाग करून घ्यायचे. पूर्ण सुटसुटीत नाही झालं पाहिजे वांगं आपलं. बघू शकता इकडं माझं थोडेच असे हे झालेले आहेत. तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आपल्याला वांगे पहिले, आणि नंतर हा मसाला असा व्यवस्थित भरला जाईल, जेणेकरून आपल्याला फोडणीच्या वेळेस सर्व मसाला बाहेर नाही येणार. असा भरायचा आहे आपल्याला. जेवढा बसेल वांग्यामध्ये मसाला, तेवढा आपल्याला मसाला हे टाकून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर, आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तर होऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व वांगी इथं असे भरून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे आपल्याला वांगे सर्व भरून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी कसे पूर्ण वांगे भरलेले आहेत आणि खूप पेस्ट त्याच्यामध्ये भरलेली आहे. मसाला पूर्ण भरलेला आहे. इथे मी कढई टाकत आहे. ते तापायसाठी मी गॅस ऑन केलेला आहे. मी गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलंय गरम होण्यासाठी. फोडणीसाठी आपल्याला 2 चमच तेल लागणार आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे माझं. त्याच्यामध्ये टाकलंय मी तेजपत्ता, दालचिनी आणि स्टार फूल असा खडा मसाला मी वापरते मसाला भाजी जेव्हा असेल तेव्हा. आणि 1 चमच जिरे. ते चांगलं असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आपल्याला. इथे बघा, इथे मी 1 चमच मिरची पावडर टाकलेला आहे. गोडा मसाला, गरम मसाला थोड्या क्वांटिटीमध्ये टाकायचा, कारण पेस्टमध्ये आपण मसाला टाकलेला आहे. तिथे गरम मसाला थोडा अर्ध्या चमचलाही कमी टाकायचा. हळदी पावडर आपल्याला टाकायची अर्धा चमच. इथे मीठ टाकले मी अर्धे चमच. आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे ते सर्व मसाला. आता ही पेस्ट आपण उरलेली जी पेस्ट आहे आपली, ती पेस्ट टाकून घेऊया आता. तर बघू शकता इथे मी सर्व पेस्ट टाकून घेत आहे. याच्यामध्ये तेलामध्ये सर्व पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता हे भांडं आहे आपलं, जे मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये ते मसाला ओला असल्यामुळं भांड्याला चिटकून राहिलेलं, तर आपल्याला ते भांडं थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा टाकायचं आहे. आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जेणेकरून आपला मसाला असा तळायला लागू नये, चांगल्या प्रकारे शिजल्या पाहिजे आणि तेलामध्ये चांगलं झाला पाहिजे. तेव्हा आपल्या भाजीला सुद्धा कलर खूप छान येतो. तर बघू शकता आपल्या सर्व मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता इथे आपण टाकूया वांगी. भरलेली वांगी आपण आता या मसाल्यामध्ये टाकायची आहे. आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे, तर आपण इथे वांगे टाकून घेत आहे. अशा प्रकारे सर्व वांगे टाकून घ्यायचे आहेत. बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे थोडा वेळ राहू द्यायची आपल्याला तेलामध्ये, आणि हळूवार एकदम, जेणेकरून आपला मसाला त्याच्यामध्ये आणखी हे झालेलं नाही. त्याच्यामुळं थोड्या प्रमाणात हलवून घ्यायचे, जास्त नको आहे आपल्याला, खालची वर जास्त नको करायला. थोडा मसाला मी वरतून टाकून दिलेला आहे. आणि एका साईडने मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. जास्त माणसासाठी असेल तर तुम्ही क्वांटिटीसुद्धा वाढवू शकतात. तर अशा प्रकारे मी इथे वांगी टाकून घेतलेली आहे. तर बघा, इथे 2 मिनिटाच्या नंतर हाय फ्लेमवर ठेवलेला आहे मी गॅस. तर 2 मिनिटातच आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. बघू शकता, पण वांगी आपली तयार नाही झालेली. आणखी उकळी आली, पण वांगे व्यवस्थित जसे शिजायला पाहिजे तसे आपण शिजलेले नाही आहेत. तर थोड्या वेळ आपण असंच गॅसवर ठेवणार आहे. तर इथे मी स्लो गॅस करत आहे, कारण आपली वांगी थोडी शिजत आलेली आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर शिजू द्यायचे आहेत. नंतर स्लो गॅस करून 2 मिनटं आणखी होऊ द्यायचे आहेत. तर बघू शकता इथे वांगी आपली थोडीफार, म्हणजे 70% वांगी शिजत आलेली आहे आपली. तर थोडा वेळ अशीच वांगी शिजू द्यायची आहे. तर बघू शकता आता इथे आपली वांगी शिजत आहेत. तर इथं चांगल्या प्रकारे वांगी आपली शिजलेली आहेत. बघू शकता. नंतर आपण असं हलवून सुद्धा घेऊ शकतो, कारण वांगी शिजत आल्याच्या नंतर मसाला पूर्ण आपला व्यवस्थित त्याच्यामध्ये राहिलेला असतो. त्याच्यामुळे काही पडण्याची भीती नाही आहे भाजी शिजत आल्याच्या नंतर. तर बघू शकता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. थोडेसे शिजू द्यायचे आपल्याला, थोडं जास्त नको. स्लो गॅसवरच मी इथं शिजू देत आहे. तर अशा प्रकारे मसाला वांगी तयार आहे आपली. तर जास्त हे काही मसाले वापरले नाही आम्ही. बघू शकता इथं भाजी आपली पूर्ण रेडी झालेली. तर इथे मी थोडा धनिया बारीक कट करून घेतलेला आहे, ते सुद्धा मी याच्यामध्ये आता भाजी शिजल्याच्या नंतर आपण टाकायचं आहे, कारण भाजीला सुद्धा
टेस्ट खूप छान येते. असं वरतून धनिया जर टाकला तर बघू शकता आपल्या भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, कारण माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता इथे आपली मसाला वांगी तयार आहेत, भरलेले बैंगन.